पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव नवा संसार. दत्तू BA मध्ये होता तेव्हाची गोष्ट. त्याचं कॉलेज उघडायला 4 दिवस होते. समोरच्या लोहारणीने सांगितलं की बाई, कुणीतरी घर टेहळून गेलाय, सावध असा. आमच्याकडे 3 ब्लॉक्स होते. ते एकाला एक लागून असल्यामुळे त्यांना चाळीचं स्वरूप आलं होतं. मात्र त्यांना आतून दरवाजे पाडल्यामुळे आम्हाला एका ब्लॉकमधून दुसऱ्यात जायचं असलं तर बाहेरून जावं लागत नसे. रामभाऊची बायको मेल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांसह आमच्याकडेच मुक्काम ठोकला होता. त्याच्याशिवाय माझ्याकडे आणखी दोघांची भांडी कुंडी वगैरे संसार राखोळीला होते. मी म्हणे, देवा, माझं सामान हरवलं तरी चालेल, चोरीला जाऊ दे, मोडतोड होऊ दे, पण दुसऱ्याचं मात्र सुरक्षित राहू दे. टिळक मला नेहमी रागवायचे, तुला कोणी सांगितलंय हे दुसऱ्याचं लटाट सांभाळायला. असो, तर त्या रात्री आम्ही 12 पर्यंत जागे होतो. पहाटे मी उठले तो पुढल्या दाराने नीट मागील दारापर्यंत गेले. मागील दारी पाण्याची ओल दिसली. मी म्हटलं, पाहिलं, बाया असं पाणी नाचतात, मग पाण्याची अडचण पडते. आणखी थोडी पुढे झाले तो पाळणा पालथा घालून टाकलेला दिसला. पालथा पाळणा पाहून माझ्या पोटात धस्स झालं. मला ते मोठं अशुभ चिन्ह वाटलं. माझ्या दाराशी कोणी हे चिन्ह मुद्दाम केलं असं वाटून मी आणखी पुढे झाले तो पाळणा नव्हता, तर चौकटीसह खिडकी उकरून कोणीतरी दारात टाकली होती. त्याच्या पुढे डोकावले तर मागचं दार सताड उघडं आणि आतलं घर अगदी स्वच्छ. पाणी साठवायची सगळी भांडी, सर्व पाणी ओतून नेलेली होती. तांब्या पितळेची भांडी अगदी पळीपासून पायखान्यातल्या तांब्यापर्यंत सगळं गेलं होतं. रामभाऊंकडे जाऊन मी त्यांना उठवायला लागले. रामभाऊ, उठा उठा, चोरी झाली आहे. आपल्या घरात तुपाची वाटी सुद्धा शिल्लक नाहीये. काय, घर फोडलं? आणि ते कुणी? चोरांनी. कुठे आहेत ते? तुम्ही नीट जागे व्हा, म्हणजे दाखवते. मग रामभाऊ नीट जागे झाले आणि त्यांचा मोर्चा टिळकांकडे वळला. टिळक म्हणाले, काय, चोरी झाली? बरं झालं, आता तरी काही दिवस कुलप लावण्याचा त्रास चुकला. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं. तसं माझ्याही म्हणण्याप्रमाणे झालं. कारण सामान चोरीला गेलं ते सगळं आमचं गेलं. लोकांच्या सामानापैकी कुठल्याही सामानाला चोरांनी हात लावला नाही. ते सामान दुसऱ्या घरात होतं. त्या रात्री मी किल्ल्या सुद्धा त्याच खोलीत विसरले होते. त्यामुळे चोरांनी तोही जुडगा लांबवला. दुधाचं पातेलं दुधासकट नेलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला काही खायलाच राहिलं नाही. शेवटी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आमची चहाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी 1 रुपया खर्च करून कुंभाराची भरपूर भांडी आणली. ही काही चोरीला जाण्याचं भय नव्हतं. टिळकांनी चोरासाठी प्रार्थना केली. ती पुढे त्यांनी ज्ञानोदयामध्ये छापली. ती प्रार्थना 6 जुलै 1916च्या अंकामध्ये छापली गेली होती. ती अशी: इष्ट आणि अनिष्ट, सुख आणि दुःख, हे माझ्या परमप्रिय माऊली ईश्वरेच्छे तुझे 2 स्तन आहेत. तू आमच्या मुखात हे दोन्ही स्तन आळीपाळीने देतेस आणि आमचे परिपोषण करतेस. आज मला काही प्राप्ती झाली असती तर मी तुझा जितका ऋणी झालो असतो तितकाच ह्या हानीवरून होतो. आज माझ्या घरचा 5-50 रुपयाचा माल गेला. तो न जाता माझ्या शेजार पाजारी राहणाऱ्या गरीब लोकातून कुणाचा जर जाता तर ते फार वाईट झालं असतं. आणि तसं झालं नाही म्हणून मी तुझे आभार मानतो. माझा सखा येशू निरंतर माझ्या बरोबर आहे. तुझी केवढी अगाध कृपा. तोच मला सांगतोय की ह्या अज्ञानी चोरांना क्षमा कर आणि त्यांनी अनुतप्त होऊन तुला शरण यावं म्हणून प्रार्थना कर. राज्य, न्याय, कायदे, पोलीस ही सगळी योजना तुझी आहे. हिचा अभेर करून तुझा अपमान करणं आणि आपल्या शेजाऱ्याच्या हानीला कारण होणं हे मोठं पाप आहे. हे काही माझ्याकडून होऊ देऊ नको. हे चोर पोलिसांना सापडोत, कायद्याप्रमाणे त्यांचा निवाडा होवो, पण मला त्यांना क्षमा करू दे. तर ह्या चोरीमुळे टिळकांच्या मनावर काय परिणाम झाला हे वरच्या प्रार्थनेवरून चांगलं व्यक्त होतं. असो, तर मग दत्तू कॉलेजला गेला. तो कॉलेजला गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ बर्व्यांचं आणि पेन्शनचं पत्र आलं की घारूमाई फार आजारी आहे,
तरी मावशीला पाठवून द्यावं. घारुमाई मला स्वतःच्या मुलीसारखी, तिच्याकडे जाणं मी माझं कर्तव्य समजत होते. पण इकडे संसारात जीव गुंतला होता. त्यात चोरीचा पोलीस तपास चालू झाला होता. टिळक म्हणत होते जाऊ द्या, गेलं तर, मला काही त्याची जरूर नाही. पण पोलीस काय ऐकेना. त्यांचा तपास आणि जाबजबान्या यांचा जोर होता. शेवटी पोलीसच्या तपासात एक चहाचा चमचा सापडला आणि तो आमचाच म्हणून आम्ही ओळखला आणि संपला तिथेच तपास. पुढे आणखी काही पत्ता लागला नाही आणि आमचा गळा मोकळा झाला. इकडे घारुमाईची पत्रावर पत्र येत होती तर टिळक म्हणत तू जा, तुला मी नेऊन पोचवतो, मी इथे सगळा संसार सांभाळेन. पण माझा जीव घरातल्या म्हशी वगैरे जीव जंजाळात अडकलेला. धरलं डसतं, सोडलं तर पळतं, अशी माझी स्थिती झाली. शेवटी एकदाचा जाण्याचा निश्चय ठरला. मी आपल्या सामानाची कडेकोट व्यवस्था केली आणि बाकी चोरांनी बहुतेक सगळं वाहून नेलेलं असलं. पण खाली राहिलेला चिंध्यांचा भारा, टिनाचे डबे वगैरेंना कुलप लावून चिठ्या चिकटवून मी तयार झाले. जीव जनावरांची काळजी वाटतच होती, पण त्यांना थोडंच मोहर बंद करून टाकता येतं. ती उघड्या मैदानावरची संपत्ती तशीच उघड्यावर टाकून मी पुण्याला निघाले. टिळक आले माझ्याबरोबर. घरात रामभाऊ, ठोंबरे वगैरे मंडळी होती. दत्तू कॉलेजात आणि बेबी हुजूर बागेत अशी होती. पुण्याला येऊन पाहते तो तिथे फारच भयंकर स्थिती. नवरा बायको दोघेही अंथरुणावर खेळलेली. घारुमाईला कॅन्सर झालेला आणि बरव्यांना काळपुळी. टिळकांनी सांगितलं तू यांना सोडून येऊ नकोस, मी घराची सगळी व्यवस्था नीटपणे ठेवीन, तिथली तू काळजी करू नकोस. टिळकांचाही खरं म्हणजे पाय निघेना. माय मरो आणि मावशी जगो असं तिथे अक्षरशः झालं. मी 2 महिने भाचीजवळ राहिले. 2 महिन्यांनी त्या दोघांना जरा बरं वाटायला लागलं आणि मग मी नगराला जायला निघाले. मी जाते असं बघून घारुमाईला फारच वाईट वाटलं. ह्या 2 महिन्यात कागदी घोडेस्वार पुण्याहून जात राज्याचा बंदोबस्त कसा आहे म्हणून चौकशी करीत, दुसरे घोडेस्वार नगराहून पुण्याला येऊन सांगत राज्यात सर्वत्र आबाद आहे. पण माझं संशयी मन त्यावर काही फारसा विश्वास ठेवत नसे. मग मी घरी आले. घरी येऊन बघते तो सील बंद केलेलं सामान अगदी अनटच्ड होतं जसंच्या तसं. तरी जीवाणू त्यांच्यासाठी साठवून ठेवलेल्या कडब्यासह आणि कडबा कापण्याच्या यंत्रासह गुडूप झालेले. मला तर सगळं स्वप्नच वाटलं. पण थोड्या वेळाने भानावर आल्यावर कळलं की म्हशी विकल्या. रानात राखोळीला गेलेली कल्याणीची पारडी सोनी तेवढी चुकून राहिली. माझ्या कोंबड्या होत्या त्याही विकल्या. मला दूध आणि अंडी विकून संसाराला मोठा आधार देता येत होता. पण हे सगळं शेख हल्लीच्या काचेच्या हाऱ्याप्रमाणे फुटून गेलं होतं. दत्तू होता नागपूरला. यंदा त्याची परीक्षा होती. तो 7वीत असतानाच आम्ही त्याचं लग्न ठरवलं होतं. तेव्हा रुथ होती 5वीत. लग्न ठरवलं होतं तरी दोघांचा अभ्यास चांगला चालला होता. मुलगी सगळ्या मुंबई विश्वविद्यालयामध्ये मॅट्रिकमध्ये पहिली आली. पण याच सुमाराला आमच्या नव्या संसाराला सुरुवात झाली होती. घरातली भांडी कुंडी जाऊन नव्या संसाराला साचतील अशी गाडगी मडकी आली होती. टिळकांच्या मनात आता फार यायला लागलं होतं की आपण सर्व संघ परित्याग करून केवळ देवाच्या आणि जनतेच्या सेवेला स्वतःला वाहून घ्यावं. आता माझ्याही मनाची तयारी झाली होती. दत्तूच्या लग्नाला लागणारा खर्च आणि त्याचा संसार मांडून देण्यापुरतं सामान फक्त मला हवं होतं, तेवढीच फक्त काळजी मला होती. या वर्षी टिळकांच्या अंतःकरणामध्ये मोठी खळबळ उडून राहिली होती. त्यांनी कीर्तन कलाप लिहायला सुरुवात केली होती. माझ्याकडून ती पाठ करवून घेऊन कीर्तन कसं करावं याची मला ते संथा देत होते. माझ्या मागे माणसंही जमवली होती. तसंच भजनाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी त्याच वर्षी आपली सुप्रसिद्ध अभंगांजली लिहायला सुरुवात केली होती. भजन, कीर्तन, पुराण या त्रयींनी ख्रिस्ती धर्माचा परकीपणा अगदी काढून टाकता येईल अशी त्यांची पूर्ण खात्री होती. अभंगांजलीबद्दल ते म्हणतात की भजन, कीर्तन, प्रवचन किंवा पुराण यांचं धर्मोपासनेत आणि धर्मप्रचारात निदान या देशात तरी केवढं महत्व आहे हे आम्ही आमच्या ख्रिस्ती बांधव भगिनीच्या लक्षात वारंवार आणून दिलंय. आम्ही अत्यानंदपूर्वक ईश्वराचे उपकार मानतो की ख्रिस्तविलीन रेव्हरंड हॅरी बिसल यांनी प्रथमतः
हातात चिपळ्या घेऊन भजनाचा प्रसार पाडल्यापासून केवळ 7-8 वर्षाच्या अवधीत महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकात शेकडो भजनी मेळे होऊन त्यांच्या योगाने त्यांच्यामधली भक्तिमत्ता ही एकसारखी उद्दीप्त होत आहे. तथापि या मेळ्यांच्या हाती जुन्या आणि नव्या मिळून 200-250 भजनपर पद्यांवाचून काही नाही. ही अडचण अंशतः तरी दूर व्हावी म्हणून आम्ही ज्ञानोदयातून जसा कीर्तन कलाप तशीच अभंगांजली प्रसिद्ध करू लागलो आहोत. यांचा उपयोग करणारे खूप आहेत, त्यांचे आम्ही उपकार मानतो. याच परिस्थितीत ख्रिस्तायन लिहायला शांतपणा मिळावा म्हणून टिळकांनी आपलं नगरचं बिराड हलवून साताऱ्याला नेण्याचं निश्चित केलं. पण साताऱ्याला आलो तरी टिळकांची फिरती कमी झाली नव्हती. मात्र या फिरतीमध्ये फार महत्वाचे प्रसंग घडून आणले. मद्रास इलाख्यात दिंडीगल इथे त्यांना आमंत्रण आल्यावरून तिथल्या ख्रिस्ती लोकांना त्यांनी जाऊन व्याख्यानं दिली. महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती लोकात दिसून न येणारी एक विशेष गोष्ट टिळकांच्या पाहण्यात तिथे आली. हे लोक ख्रिस्ती झाले, पण त्यांनी ख्रिस्ती होताना स्पृश्यास्पृश्यतेचं गाठोडं झटकून न टाकता तसंच आपल्या उराशी बाळगून आपल्या बरोबर आणलंय. काही लोक चर्चमध्ये आत बसत तर काही अस्पृश्य ख्रिस्ती लोक बाहेर बसत. टिळकांच्या वृत्तीला हे सहन होणं शक्यच नव्हतं. एक दिवस ते आले आणि बाहेरच्या लोकांच्यात जाऊन बसले. आतल्या मंडळींकडे बघेनातच बाहेरच त्यांनी बोलायला सुरुवात केली. तेव्हा आतल्या मंडळींना लाज वाटली आणि मग एक 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 करीत बाहेर येऊन बसायला लागला. टिळकांनी नंतर तिथे असा नियमच केला की असा भेदभाव ज्या ठिकाणी असेल तिथे आपण बोलणारच नाही. आणि त्याचा इतका चांगला परिणाम झाला की त्यांना त्या फेरीत पुढे कधीही भेदभाव दिसून आला नाही. या सुमाराला राहुरीला ख्रिस्ती व्यवसायी म्हणजे ख्रिश्चन एंडेवर सोसायटी मंडळाचं संमेलन होतं आणि त्यात टिळकांना आमंत्रण होतं आणि तिथे ते गेले होते. जवळजवळ ख्रिस्ती झाल्यापासूनच आपण मिशनचे पगारी नोकर राहू नये असं त्यांना वाटत होतं. मागे 1-2 वेळेला त्यांनी पगार घेण्याचं थांबवलं होतं आणि मिशनचं पूर्वी होतं तेच काम विना वेतन केलं. पण आता त्यांना एक फार मोठं आणि निराळं कार्य अंगावर घ्यायचं होतं आणि ते घेण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे मिशनची नोकरी सोडून देणं. मग राहुरीहून 1 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी हे पत्र प्रसिद्ध केलं. विज्ञापना. माझ्या देशाप्रित्यर्थ आणि ख्रिस्ताच्या दरबाराप्रित्यर्थ मला यापुढे प्रेम आणि सेवा यांच्या अनुबंधाखेरीज अन्य रीतीने कुठल्याही मानवी संस्थेला बांधलेला राहता येणार नाही. म्हणून देवाच्या वाणीला मान देऊन मी आजपासून मिशनचा किंवा दुसऱ्या कोणत्याही मानवी संस्थेचा आश्रित किंवा वेतन घेऊन काम करणारा चाकर राहणार नाही. मी एक ख्रिस्ती संन्यासी म्हणजे विरागाच्या नव्हे तर अनुरागाच्या मागे जाणारा संन्यासी आहे. मला आजपासून देव जो आत्मा तो सांगेल तसा होण्याचं आणि तो सांगेल ते करण्याचे प्रयत्न करायचे आहे. ज्यांचं ख्रिस्तावर, हिंदुस्थानावर आणि माझ्यावर प्रेम आहे त्यांनी आपल्या सर्वांचा पिता जो परमेश्वर त्याच्या दयासनासमोर मज करता मध्यस्थी करावी हे सहाय्य मी मागतो आहे. नारायण वामन टिळक. तुम्ही संन्यास घेतला म्हणजे कुटुंबाचा त्याग केला का असं त्यांना एका ख्रिस्ती गृहस्थाने प्रश्न केला. यांनाही टिळकांप्रमाणेच आपण लोकसेवा करावी असं वाटत होतं, पण त्यांच्यावर कुटुंब भरणाचा मोठा बोजा होता. तर त्यांच्या पत्राला टिळकांनी एक मोठं उत्तर धाडलंय आणि त्यामध्ये ते म्हणतात की ख्रिस्ती संन्यास म्हणजे पत्नीचा त्याग नव्हे, तिचं आपल्यावर आणि आपलं तिच्यावर निष्काम प्रेम असणं, परस्परांना इहलोकीच प्रभू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आणि उपदेशाप्रमाणे स्वर्गात नेऊन अधिष्ठित करणं म्हणजे ख्रिस्ती संन्यास. आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आपल्या कुटुंबाची वाढ होणं ही भयंकर आपत्ती आहे. हिला मी भयंकर म्हणतो त्याचं कारण ही प्रत्यक्ष माता पितरांकडून स्वतःच्या संततीच्या शरीराचा, मनाचा, आत्म्याचा नाश करणारी आपत्ती आहे. फाजील संतती ही ईश्वराची देणगी नाही. म्हणूनच आपण संन्यास घेतला तरी गृहत्याग करू नये, आपलं काम किंवा वेतन सोडू नये. आपलं कुटुंब मोठं आहे, नाही तर आपणच आपल्या संततीला अन्नान्न दशेला लावाल, मग ते महापाप होईल. देव आपल्या भक्तांचा योगक्षेम पाहतो, त्याबद्दल त्यांनी चिंता करू नये. या अर्थाचे आदेश आणि उपदेश पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी सापडतात.
पण त्यापैकी एकाचाही अर्थ अजून जगाला कळावा तसा कळत नाही. त्यामुळे आमच्या ह्या नव्या संसारात बरंच गांभीर्य उत्पन्न झालं होतं. तरी त्यातला आमचेपणा काही कमी झाला नव्हता आणि गमतीनाही काही फारसा तोटा नव्हता. सातारला आम्ही आलो तरी टिळकांचं नगरला जाणं येणं होतच. सातारला जाऊन पोचल्यावर 10 महिन्यांनी त्यांनी पगार घेण्याचं सोडलं. ज्ञानोदयाच्या संपादनाचं आणि नगरच्या ईश्वर विद्येच्या वर्गाला शिकवायचं काम ते करीतच होते, पण ते विनावेतन. असेच एकदा टिळक नगराला गेले. तिथे कल्याणीची पारडी सोनी होती. ती येताना विकून आले. 50 रुपयांना विकली असं म्हणाले. मला काय, सोनी गेली एवढं मला कळलं. विकली असो किंवा दिली असो, ते पैसे काही माझ्या हाती आले नाहीत. येताना नाम्या नावाचा एक टोणगा मात्र घेऊन आले. नाम्या अत्यंत भोळा, बोबडा आणि कामसू होता. कंटाळा असा त्याला अजिबात नसायचा. त्याला जेवून खाऊन 1 रुपया पगार आणि कपडे एवढी बोली होती. टिळक नाम्यावर आपला वेळ खर्च करायला लागले. त्याला ते रोज प्रभूच्या प्रार्थनेच्या संथा देत असत. त्यांनी म्हणावं, हे आमच्या आकाशातल्या बापा, तर नाम्याने हटकून म्हणावं, हे आमच्या आईच्या बापा. पण टिळकांनी कधी कंटाळून त्याला शिकवण्याचं काही सोडलं नाही. एकदा आमच्याकडे बॅरिस्टर आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ मीनाबाई पाहुणे आली होती. नाम्याने मला विचारलं, हे कोण आहेत? मी सांगितलं, ही माझी मुलगी आहे आणि ते जावई. जावयाला कोण कोण आहेत? नाम्याने पुन्हा विचारलं. त्यांना एक भाऊ आहे. मी म्हटलं, ते काय कळतात? मी म्हटलं, त्यांनाच विचार जा. नाम्या खूपच बोबडं बोलायचा. नाम्या हातात केरसुणी घेऊन जावई बुवांकडे गेला. काय हो जावई बुवा, तुम्ही काय काम कळता? हजामतीचं. आणि तुमचा भाऊ बटलरचं. नाम्या हे ऐकून हतबुद्धच झाला. टिळकाने आपली मुलगी हजामाला कशी दिली याचं त्याला मोठं कोडं पडलं. तो पुन्हा माझ्याकडे आला आणि निषेधात्मक स्वराने म्हणाला, आहा, काय जावई पाहिलंय, एक हजाम तर त्याचा भाऊ बतलल. भाऊला मुलगी कुठली पाहिली तर मुंबईची. त्याच्यापेक्षा माझ्या शलावन मामाची मुलगी किती चांगली, ती का नाही केली भाऊला? या वेड्या गोळ्याचं आमच्या घरामध्ये फार कौतुक व्हायचं. एकदा नाम्याला मी एका आजारी बाईकडे निजायला धाडलं होतं. ती बाई दुसऱ्या दिवशी पहाटे मेली. अहो, पहाटेच नाम्या घरी येऊन निजला. टिळकांचा चहा झाला. त्यांनी एक कप बेबी जवळ देऊन नाम्याला द्यायला सांगितला. बेबी जवळ जाते तो नाम्या ताट टुळू टुळू पाहत होता, पण आले ना की बोले ना. अरे नाम्या, असं काय करतोस, हा चहा घे. पण नाम्याचं हो नाही की चू नाही. शेवटी आम्ही सगळी त्याच्या भोवती जमा झालो. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी कसा बोलू, त्या बाई सारखी माझी दात किल बसली आहे ना. क्रमशः